तर आज आपण बनवणार आहे नारळाच्या वड्या. त्यासाठी ते मी एक ओला नारळ फोडून घेतलेला आहे. आता ह्या नारळाच्या तुकड्यांचे आपण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, जे की मी ते मिक्सरला लावणार आहे. तर मी आता पहिला नारळाचे छोटे छोटे तुकडे करून घेते. तुम्ही मिक्सरला न लावता किंवा तुम्हाला जर किसून घ्यायचं असेल बारीक, तरी तुम्ही ते खोबरं किसून घेऊ शकता. इथे मी मिक्सरला लावणार आहे. आता या नारळाच्या पाठीमागचा जो भात काळसर असतो तो तरी काढला तरी चालेल, नाही काढला तरी चालेल. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेते, त्यामध्ये सगळे काप हे काढून आपण मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहोत. तर यावरती मी झाकण ठेवून पहिला बारीक करून घेते. आता तुम्ही बघू शकता नारळ आपला छान असा किसला गेलेला आहे, म्हणजे मिक्सरला एकदम बारीक झालेला आहे. आता आपण वड्या करण्यासाठी घेऊया. आता इथे मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवली होती, त्यामध्ये आता हा नारळाचा खीस टाकून घ्यायचा. जर तुम्ही नारळाच्या पाठीमागचा साईड काळ्या कलरचा काढून घेतला तर तुमचा खीस हा किंवा वड्या थोड्याशा पांढरसर दिसतील. मी काढलेलं नाही, त्यामुळे थोडंसं काळसट कलर आलेला आहे. जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही घेऊ शकता. आता यामध्ये मी 1 वाटी मोठी साखर टाकून घेते. यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे. एका नारळासाठी मी 1 वाटी साखर वापरलेली आहे. आता ह्या साखर ही पूर्ण विरघळून घ्यायची आणि ह्यामध्ये थोडंही पाणी टाकायचं नाही. साखरेच्या पाण्यामध्येच हे खोबरं जे वडीसाठी असतं ते शिजून निघतं. त्यामुळे हळूहळू आपले जे खोबऱ्याचा खीस आहे तो ओलसर व्हायला लागेल. साखरेचं पाणी सुटल्यामुळे छान असा त्याला घट्टपणा पण येतो. आता तुम्ही बघू शकता थोडी थोडी साखर विरघळायला चालू झालेली आहे आणि आपले जे मिश्रण आहे ते घट्ट होण्यासाठी घट्ट होत आहे. आता असं सतत एकत्र करत राहायचं. आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे. तुम्ही यामध्ये खसखससुद्धा टाकू शकता. आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे साखर आपली विरघळलेली आहे आणि छान असा वडीसाठी पीठ तयार झाल्यासारखं झालेलं आहे. घट्ट असा गोळा होत आहे. हा पिठाला एकदम अशी चकाकी येईपर्यंत हलवत राहायचं. एकदम पातळही करायचं नाही आणि एकदम घट्टही करायचं नाही. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता मिश्रण हे थोडंसं सुकत आहे, तेव्हा आपण गॅस बंद करून घ्यायचा. आता तुम्ही बघू शकता एकदम मिश्रण पातळ नाही, थोडासा ओलसर पण आहे, म्हणजे आपल्याला थापता येईल छान अशी वडी. आता हे आपण थापून घेऊया. त्यासाठी इथे एक मी ताट घेतलेलं आहे, त्याला आपण आता पहिला तूप लावून घ्यायचं. तर मी याला थोडंसं तूप लावून घेते. आणि ते पूर्ण तूप पूर्ण ताटाला पसरवून घेऊया. आणि ह्यावरती ते मिश्रण आपण पसरवून घ्यायचं. गरम असतानाच मिश्रण पसरवून घ्यायचं, नाहीतर जर तुम्ही तसंच ठेवलं तर त्याचा पाक येण्याची शक्यता असते, म्हणजे असं घट्ट होऊ शकतं आणि नंतर ते आपल्याला थापता येणार नाही आणि त्याची वडीही तयार होणार नाही. त्यामुळे आता मी हे काढून घेते आणि पूर्ण एकसारखं जाडीने वगैरे पसरून घ्यायचं. मध्येच मोठं मध्येच कडेला पातळ असं काही करायचं नाही. एकसारखं असं पूर्णपणे पसरून घेऊया. जर तुम्हाला हाताला चटका बसत असेल थापताना वगैरे तर थोडासा पाण्याचा हात लावला तरी चालेल. आता मी हे पूर्णपणे पसरवून घेते आणि आता हाताने आपण वरून एकसारखं थापून घ्यायचं. मी ते एकत्र असा गोल राऊंडमध्ये गोल केलेला आहे, तो आता आपण हळूच थापून घ्यायचा. थोडासा पाण्याचा हात लावला तरी चालेल, म्हणजे छान असं ते एकसारखं बसतं. एकदम जास्तही पाणी लावू नका, थोडंसं ओलसर केल्यासारखा हात
करून घ्यायचा. तर हे सगळं आपण एकसारखं थापून घेऊया. आणि एका चाकूच्या साहाय्याने किंवा तुम्ही कशाच्याही साहाय्याने त्याचे आपण आत्ताच काप करून घ्यायचे. म्हणजे फक्त रेष मारून घ्यायची काप करून. आता आपण ते वडे काढणार नाही, त्यामुळे फक्त आता पहिला आपण काप करून घ्यायचे आणि ते तसंच आपण सुकण्यासाठी थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं. आता तुम्ही बघू शकता मी ते काप असं थोडं थोडं काप करत आहे, थोड्या थोड्या लांबावर. तुम्ही त्या दुसऱ्या कोणत्याही साह्याने केले तरी चालेल. मी इथे चाकूचा वापर केलेला आहे. ह्याचे थोडे थोडे मी काप करून घेते. आणि आता हे मिश्रण आपण थोड्या वेळासाठी असंच ठेवून द्यायचं. म्हणजे हे पूर्ण वडे आपली सुकून जाईल आणि छान आपल्या वड्या अशा निघतील. आता थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता वडी आपली एकदम अशी घट्ट झालेली आहे, हातालाही चिटकत नाही, काय नाही. आता तुम्ही बघू शकता मी ते काढून दाखवते तुम्हाला. छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत, मऊसूत अशा छान दिसतही आहेत. तर आता ह्या सगळ्या वड्या मी आता हळूहळू काढून घेते. तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या वड्या नारळाच्या तयार आहेत.